7 रुपयाला होता तेव्हा त्याच्याकडून बघत नव्हतं. 7चा 17 झाला तेव्हा थोडे लोक बघायला लागले. जेव्हा तो 40-50 झाला तेव्हा सगळेच लोक लागले बघायला. मी स्वतः 7 रुपयाला बाय केला होता कारण मी चार्ट मध्ये बघितलेलं की काहीतरी ऍक्शन दिसते, हा 40 पर्यंत जाऊ शकतो. 80 वगैरे जाईल माहिती नव्हतं कारण कोणाला माहिती नसतं एवढे लॉंग टर्म हे, पण तो वर्षभरात 80 पर्यंत गेला. सो बरीचशी लोक फोमो मध्ये जे नवीन इन्व्हेस्टर होते त्यांनी 80ला एंट्री केलेले आहे. आता तो 40, 45, 50च्या रेंज मध्ये. तिची नवीन इन्व्हेस्टर असतील ह्यांचा फायनान्शियल लॉस झालाच आहे, म्हणजे तो अनरिअलाइज लॉस आहे जोपर्यंत तो शेअर विकत नाहीत. पण मेंटली त्यांचा लॉस झाला की अरे यार त्यांनी मार्केटला रॉंग हे केलंय. अरे मार्केटमध्ये पैसे टाकले की असं होतं. मार्केटची चूक नाही ना, तुमची चूक आहे. तुम्ही विचार करून टाकलेत का? तुम्ही तो बघितलात का? लोकांनी सांगितलं म्हणून 80 रुपयाला घेतलं, तो 7 80 गेलाय रे. घोडा कुठला पण असतो, तो धावतो, धावल्यानंतर थांबतो, पाणी पितो, मग तो जातो ना.